नमस्कार मंडळी, 2025 या कॅलेंडर वर्षातला हा पहिलाच व्हिडिओ बनवतो आहोत आणि यावेळी थोडंसं मार्केट आउटलुक आणि आपण जी सगळी नॉर्मल कॉमेंट्री करतो यापेक्षा एक थोडासा वेगळा विषय, थोडासा एक हटके विषय घेण्याचा आमचा जरासा प्रयत्न आहे। मार्केटचं एक वेगळ्या पद्धतीचं विश्लेषण, विशेषतः आपण म्हणूया निफ्टी सेन्सेक्स हे जे इंडायसेस आहेत, निर्देशांक आहेत, ह्याचं एक थोडंसं गेल्या काही वर्षांचं ॲनालिसिस, ह्याचा डेटा आणि ह्यामागचं थोडंसं फंडामेंटल। सो हे जरा आपण आज समजून घेऊया, कारण असं बघण्यात आलं की 2024च्या शेवटचे 3 महिने मार्केटसाठी काही खास नव्हते। पण एक भाग असा असतो ना की मार्केटमध्ये सलग तेजी आल्यानंतर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांची संख्या वाढत जाते आणि त्या वाढलेल्या लोकांच्या संख्येमुळे तो जो काय मार्केटमध्ये फॉल येतो ना, हा जास्त लोकांना इम्पॅक्ट करतो, म्हणून पण कदाचित तो फॉल मोठा वाटायला लागतो। पण ब्रॉडर म्हणजे आपण एक थोडं मोठं एक जर चित्र बघितलं आपल्या एकंदरीत मार्केटचं, तर ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, बऱ्याच गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत आणि ह्याच्यातून कुठेतरी आपल्याला एक मार्केटचा आपला जो लॉंग टर्म ट्रेंड आहे ना, हा पण एक आपण कुठेतरी म्हणतो ना फोरकास्ट कसा करावा हे रादर ह्याच्यातून शिकू शकतो। सो ह्या दृष्टीने आपण पहिलं ह्या व्हिडिओकडे बघूया। मे बी कदाचित हा थोडासा कॉन्टेंट वाईज हा थोडासा मोठा होईल, थोडासा हेवी असेल, पण मला असं वाटतं की हा व्हिडिओ संपेपर्यंत एक वेगळी इन्साईट तुमच्यापैकी प्रत्येकाला इन्व्हेस्टमेंट आणि विशेषतः लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटबद्दल आलेली असेल। बघा, एक वेगळा विक्रम किंवा एक नवीन रेकॉर्ड आपल्या मार्केटचा झालेला आहे आणि तो असा की सलग 9 वर्ष, म्हणजेच अगदी सांगायचं झालं तर 2016 पासून 2024 ही सलग 9 वर्ष, म्हणजे 16 पूर्ण सुरुवातीपासून पकडलं तर सलग 9 वर्ष भारतीय शेअर बाजार हा पॉझिटिव्ह रिटर्न्स देतो आहे। पॉझिटिव्ह रिटर्न्स याचा अर्थ असा की एकही वर्ष, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की तुम्ही सेन्सेक्स किंवा निफ्टी या कुठल्याही निर्देशांकामध्ये 1 जानेवारीला गुंतवणूक केली त्या वर्षी आणि ती गुंतवणूक 31 डिसेंबरपर्यंत होल्ड केली, तर हे म्हणतो ना एक पूर्ण वर्षभर या होरायझनने जर आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर सलग गेली 9 वर्ष मार्केटने पॉझिटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत। आता इंडेक्स बेसिकली का महत्त्वाचा असतो हे आपण डिस्कस केलेलं आहे, पण तरी पण थोडंसं एकदा परत सांगतो। सेन्सेक्स किंवा निफ्टी ह्याला मार्केटचा बेंचमार्क मानतात। बेंचमार्कचा अर्थ काय की आपण जरी इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये करत असलो शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडामार्फत, तर मुळात आपण एक्झॅक्टली रिटर्न्स बनवले किती बनवले हे तर आपल्याला त्या शेअर्स किंवा शेअर्सच्या आपल्या पोर्टफोलिओ किंवा आपल्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओवरून कळतं, पण हे तुलना केली जाते, वेदर हे रिटर्न्स चांगले आहेत वाईट आहेत ह्याची जी तुलना केली जाते ही इंडेक्स बरोबर केली जाते, निर्देशांकाबरोबर केली जाते, सेन्सेक्स निफ्टी बरोबर केली जाते। थोडक्यात काय तर मार्केट कुठे जाते, सो ह्या सेन्सेक्स म्हणजे प्रमुख 30 कंपन्या, निफ्टी म्हणजे प्रमुख 50 कंपन्या, ह्यांची एकंदरीत म्हणतो ना दिशा काय आहे, ह्यांचे रिटर्न्स काय आहेत। सो निफ्टी 50मध्ये प्रत्येक कंपनीला वेगवेगळं वेटेज आहे, त्यानुसार निफ्टीचा एक फिगर स्टार्ट होतो। 95 साली निफ्टी कॅल्क्युलेट व्हायला सुरुवात झाली 1000ने आणि आता निफ्टी आपण पाहतोय 23,500च्या जवळपास आहे। किंवा सेन्सेक्स 1979 साली सुरू झाला 100ने, 30 कंपन्या त्यांच्या वजनाने एक वेटेड ॲव्हरेज रेटने, आणि तो आज आपण पाहतोय 80,000च्या जवळपास किंवा जी पण एक फिगर असेल आता मार्केटसाठी। सो ह्या दृष्टीने आपण इंडेक्सकडे बघत असतो। सो आता सांगण्याचा हेतू हा आहे की जगामध्ये असे फार कमी शेअर बाजार आहेत की ज्यांनी सलग 9 वर्ष पॉझिटिव्ह रिटर्न्स दिलेले असतील। त्याच्यापैकी मी म्हणेन भारत हा एकमेव असा देश असेल की 2016 ते 2024 प्रत्येक वर्षी पॉझिटिव्ह रिटर्न्स। आणि हे कसे, किती आणि का, आणि ह्याच्या आधारे पुढे बाजार कसा असणार हे पण आपण थोडं समजून घ्या की इंडेक्सला एवढं महत्त्व काय आलं आणि का आपला भारतीय शेअर बाजार सलग पॉझिटिव्ह रिटर्न्स गेली 9 वर्ष देतोय। आणि कदाचित 2025 ह्या वर्षी पण जर आपल्या शेअर बाजाराने पॉझिटिव्ह रिटर्न्स दिले तर त्याला म्हणतात ना 10 आउट ऑफ 10 फ्लॉलेस एक डिकेड आपण म्हणू शकतो। 2016 ते 2025 पर्यंत असं आहे, नॉट एक्झॅक्टली डिकेड बट हे एक ही 10 वर्ष असं ह्याने आपण म्हणू शकतो। त्याला दशक तर आपण म्हणतो ना ते एक राऊंड फिगर पद्धतीने काढतो, हे एक्झॅक्ट तसं डिकेड नाही, पण
रेंज वाईज जर बघितलं तर ही 10 वर्ष कदाचित म्हणतो ना सलग 10 वर्ष, आणि मे बी भारत हे एकमेव असा देश असेल की ज्याने हा परफॉर्मन्स जगामध्ये दिला असेल. सो थोडंसं आपण डेटा जरा समजून घेऊया, आणि त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक स्क्रीनचा वापर करणार आहे. माझ्या स्क्रीनवर आता जो चार्ट आपल्याला दिसतो आहे हा आहे निफ्टीचा चार्ट. पण ॲक्च्युली निफ्टीचा चार्ट बघण्यापेक्षा आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या दृष्टीने तो म्हणजे निफ्टीचा डेटा, आणि ज्याचा मी आता उल्लेख केला की जी सलग 9 वर्ष आपला शेअर बाजार पॉझिटिव्ह रिटर्न्स देतो आहे तो कसा, हे आपण थोडंसं एक्सेल शीटच्या माध्यमातून बघूया. सो ही ती 9 वर्ष आहेत की ज्यामध्ये मार्केटने प्रत्येक वर्षी पॉझिटिव्ह रिटर्न्स दिले. 2016 3% आसपास परफॉर्मन्स आहे, 2017 29%, 2018 3.25%, 2019 12%, 2020 15%. आता इथे कदाचित एक छोटंसं आर्ग्युमेंट येईल की 2020मध्ये 15% निफ्टीचे कसे, किंवा हे तर वर्ष कोविडचं होतं. तर एक गोष्ट लक्षात घेतला पाहिजे की आपण हे जे रिटर्न्स बघतो हे कॅलेंडर इयरचे रिटर्न्स बघतोय. 2020ची सुरुवातीला बाजार ज्या लेवलला होता, कोविडचा इम्पॅक्ट हा फेब मार्च आणि विशेषतः मार्चच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये आला 2020च्या. त्यामुळे मार्केट जे पडलेलं ते मार्चमध्ये पडलेलं. पण मार्च नंतर जी रिकव्हरी आलेली आपल्या शेअर बाजारामध्ये, ती रिकव्हरी डिसेंबरपर्यंत मार्केटला जानेवारीमध्ये होतो त्या लेवलच्याही वर घेऊन गेली, आणि म्हणून आपण इथे पाहतो की 2020मधले रिटर्नसुद्धा पॉझिटिव्ह. 2021 हे गेल्या काही वर्षांमधलं सगळ्यात चांगलं वर्ष होतं. 2022 जेमतेम 4.5% रिटर्न, 2023 20%, आणि 2024 ह्या वर्षीसुद्धा आपण पाहिलं गत वर्षात देखील 9%च्या आसपास रिटर्न्स आलेले आहेत. सो ॲक्च्युली बघायला गेलं तर म्हणजे 2015चं एक 4% निगेटिव्ह काढलं तर ॲक्च्युली भारतीय शेअर बाजार हा गेल्या 13 वर्षापैकी फक्त एकदाच निगेटिव्ह आहे. आणि निफ्टीचा जर टोटल डेटा जर आपण स्टडी केला ओव्हरऑल, सो 29 वर्षाचा निफ्टीचा डेटा आहे. बाय द वे निफ्टीला पण ह्या वर्षी 30 वर्ष पूर्ण होणार नोव्हेंबरमध्ये, निफ्टीचं कॅल्क्युलेशन सुरू झालं त्याला. आणि तेव्हापासून जर आपण बघितलं तर 22 वेळा निफ्टीने पॉझिटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत आणि 7 वेळा फक्त निफ्टी निगेटिव्ह राहिलेलं आहे. म्हणजे पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं ना तर अराऊंड 3/4 वेळा शेअर बाजार हा पॉझिटिव्ह रिटर्न्स देऊन गेलेला आहे, आणि 1/4 वेळेला बाजाराने निगेटिव्ह रिटर्न्स दिले. सो आणि त्यामुळे तुम्ही एक बघितलं असेल की पूर्वी मार्केटबद्दल निगेटिव्ह चर्चा खूप व्हायची, कारण ह्याच्यामध्ये बघा ना, आता तुम्ही 29मधून हे 9 वजा करा आणि मग फक्त ते 20 ठेवा. 20 वर्ष म्हणजे ह्या 29 वर्षाचं जे आपण अनालिसिस करतो आहोत, ह्या 29 वर्षामध्ये जर मी फक्त पहिल्या 20 वर्षाचं अनालिसिस केलं, पहिलं तर मी इथे थोडंसं ग्राफच्या माध्यमातून दाखवतो. हा निफ्टीचा आतापर्यंतचा आपण बघतोय की इयरली रिटर्न्स आहेत. ह्या इयरली रिटर्न्समध्ये जर मी फक्त इथपर्यंतचा जर एक म्हणतो ना स्टडी करतो, 1995 सालापासून 2011पर्यंतचा जर स्टडी करतो, तर मला असं चित्र दिसेल की ह्या पिरियडमध्ये मात्र मार्केट अनेकदा निगेटिव्ह रिटर्न्स देऊन गेलेलं, आणि ड्रॉडाऊन ज्याला आपण म्हणतो म्हणजे उच्चतम पातळीपासून जे खाली आलं हे पण मोठ्या प्रमाणात होतं. पण जर इथे बघितलं आपण ही जी सलग शेवटची 9 वर्ष बघतो तर मार्केट हे कन्सिस्टंटली पॉझिटिव्ह आहे. मी थोडंसं परत निफ्टीचं ॲनालिसिस करण्यासाठी मागच्या पेजवर येतो. निफ्टीने सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत जर रिटर्न्स काढले म्हणजे 2024च्या शेवटच्या दिवसापर्यंतचे जर रिटर्न काढले तर ॲब्सोल्यूट टर्म्स म्हणजे ज्याला आपण सरळ व्याज पद्धतीने निफ्टीचे रिटर्न्स हे जवळपास 2264% म्हणजे पैसा थोडक्यात जवळपास आपण 23.5 पट झालेला आहे. आता 23.5 पट पैसा म्हणजे ॲन्युअल रेट काय झाला, ॲन्युअलाइज यील्ड किंवा ज्याला आपण म्हणतो ना CAGR रिटर्न्स किती झाले, तर ते 11.5%च्या आसपास निफ्टीचे रिटर्न्स बनतात. साधारण ॲव्हरेज डिव्हिडंड यील्ड म्हणजे ह्या निफ्टीच्या ज्या कंपन्या आहेत ह्या डिव्हिडंडसुद्धा देतात, आणि म्हणूनच एक नवीन कन्सेप्ट आली ती म्हणजे टोटल रिटर्न इंडेक्स. टोटल रिटर्न इंडेक्स म्हणजे निफ्टीचे हा रेट प्लस निफ्टी कंपन्यांचा डिव्हिडंड, ज्याचा की ॲव्हरेज साधारण 1.5 ते 1.4%च्या आसपास राहिलेला आहे. तो जर जोडला तर निफ्टीचा ॲक्च्युअल रिटर्न जे येतात, CAGR रिटर्न जे येतात हे गेल्या काही वर्षांचे जे येतात हे साधारण 13%च्या आसपास येतात. ही ॲक्च्युअल म्हणतो ना नंबर आहे. आणि त्या दृष्टीने जर निफ्टीची खरी फिगर जर आपण काढली तर आपण ॲक्च्युली बघताना 23,500 बघतो, पण निफ्टीची ॲक्च्युअल फिगर ही 35,000 होते 31 डिसेंबरला, कारण डिव्हिडंड जो दिला इतक्या वर्षांचा तो जर आपण त्यामध्ये ॲड केला तर निफ्टी हा 35,000चा आहे. आय होप ही कन्सेप्ट थोडीशी नवीन असेल अनेक जणांसाठी, पण ही समजत असेल मे बी. सो
एक भाग हा आहे CAGR रिटर्न, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो कोणी व्यक्ती थांबलाय तो 13% CAGR राहिलाय. आणि ॲव्हरेज रिटर्न जे आहेत मार्केटचे हे साधारण 15.5%. म्हणजे प्रत्येक वर्षी जो माणूस सुरुवातीला इन्व्हेस्ट करून शेवटी काढतो तर त्याला पण 15.5%. आणि ॲव्हरेज रिटर्न जो आपण म्हणतो त्यामध्ये निगेटिव्ह रिटर्न सुद्धा आपण कन्सिडर केलेले आहेत. सो खूप अलाइंड पद्धतीने हे निफ्टीचा परफॉर्मन्स आहे, म्हणजे जिथे CAGR आणि ॲव्हरेज रिटर्न हे दोन्ही खूप मॅच होतात, खूप जवळपास आहे. आणि फार रेअरली अशी सिच्युएशन दिसून येते, आणि दॅट टू वॉलाटाईल मार्केट ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये हा भाग आपल्याला दिसून येतो आहे. सो दिस इज अबाउट निफ्टी. तर आपण आता थोडंसं हे समजून घेऊया की हे सलग 9 वर्ष पॉझिटिव्ह रिटर्न्स हे निफ्टीच्या बाबतीत का शक्य झालेलं आहे. तर ह्याच्या मागचं थोडंसं आपण रिझनिंग समजून घेऊया. बघा, मी ह्याच्यासाठी परत एकदा ग्राफकडे येतो आणि त्याच्यातून तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. 2007 ॲक्च्युली आपल्या मार्केटमधली जी सगळ्यात मोठी तेजी आलेली ती 2002, 3, 4, 5, 6, 7 ह्या 5 वर्षामध्ये आली, ज्यामध्ये आपला निफ्टीचं उदाहरण द्यायचं, निफ्टी जवळपास 6 पट झालेला. 5 वर्षात निफ्टी जवळपास 6 पटीच्या आसपास झालेला. पण 2008 मध्ये जी एक जागतिक मंदी आलेली अमेरिका आणि ह्या सगळ्या देशांमधून, जी आपण ह्या ठिकाणी ग्राफवर इथे बघतो, ह्या मंदीच्या नंतर बाजार जो काही खाली आला, सो ही मंदी पण ही सगळ्यात मोठी मंदी होती आपल्या देशातली, जसं तेजी सगळ्यात मोठी होती. जवळपास 67% आपलं शेअर बाजार खाली आलेलं लोपर्यंत जर पाहिलं तर. त्यानंतर एक रिकव्हरी आली, पण म्हणजे त्या रिकव्हरीला जवळपास 1.5 वर्ष लागलं. नोव्हेंबर 2010 पर्यंत ती रिकव्हरी आली. पण त्याच्यानंतर परत युरोपियन बाजारांमध्ये काही प्रॉब्लेम झाले, ज्याच्यामुळे परत आपला शेअर बाजार खाली गेला आणि परत ती रिकव्हरी आली. सो ॲक्च्युअल जर आपण बघायला गेलं तर 2008 मध्ये जो हायेस्ट आपल्या शेअर बाजाराने दर्शवलेला होता तोच हाय जवळपास ह्या म्हणतो ना टच व्हायला हे 2013चा शेवट आलं. म्हणजे 6 वर्ष बाजार एका टॉपपासून दुसऱ्या टॉप ह्या दरम्यानच होतं. म्हणजे वरखाली झालं ह्यामध्ये, पण ॲक्च्युली जर बघायला गेलं तर म्हणतो ना, एक ती मोठी तेजी आल्यानंतर जर कोणी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ते 6 वर्ष त्यांचे रिटर्न्सच नाही बनले. 6 वर्ष एखाद्या देशाचा शेअर बाजार आहे त्याच लेवलला राहतो, राईट. हा एक खूप डिप्रेसिंग पार्ट आहे एक इक्विटी इन्व्हेस्टरसाठी, की ज्यांची म्हणूया ना वेल्थ ही 6 वर्ष ग्रो नाही झाली. इनफॅक्ट जुन्यांची पण तर ग्रो नाही झाली ना, की त्याच्यामुळे म्हणजे जर 6 वर्षात मार्केटच ग्रो नाही झालं असेल तर. हा भाग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, की एक इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणतो ना व्होलॅटिलिटी असली पाहिजे, पण मार्केट ग्रोथ पण असली पाहिजे. सो ती नव्हती. आणि ही का नव्हती ह्याची थोडीशी रिझनिंग आपण जरा समजून घेऊया. की ठीक आहे, जागतिक आपण म्हणूया ना मंदी आलेली, आर्थिक मंदी जी होती त्यानंतर पडलेलो, पण त्याच्यानंतर जेव्हा आपण रिकवर झालेलो त्यावेळी थोडंसं 2011, 12, 13, 14 हा जो एक काळ होता ना, ह्याबद्दल मी एक वेगळी स्लाईड ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवू इच्छितो. आणि ती आहे ही स्लाईड. ह्या ऑफकोर्स हे थोडंसं फॉरवर्ड आहे, पण तरी पण मला ह्याच्या माध्यमातून तुम्हाला 1-2 गोष्टी दाखवायच्या आहेत. त्या अशा की एक लास्ट कॉलम आहे तो आहे इन्फ्लेशनचा. ऑफकोर्स इथे तुम्हाला सेन्सेक्सचे रिटर्न आहे. निफ्टी 500 पकडले. निफ्टी 500 म्हणजे निफ्टी 100, निफ्टी 150 आणि निफ्टी स्मॉल कॅप 250 अशा. मिड कॅप 150 आणि स्मॉल कॅप 250 याला निफ्टी 500 इंडेक्स म्हणतो. पण इथं मला एक आकडा दाखवायचा आहे, तो म्हणजे इन्फ्लेशन. 2008 नंतर जर आपण बघितलं तर 2009, 10, 11, 12, 13 ह्या 5 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये इन्फ्लेशन रेट जो होता हा खूप हायर साईडला गेलेला होता. आणि इन्फ्लेशन रेट हायर झाल्यामुळे एक भाग असा झाला ना, की आपल्या देशाला व्याजदर खूप वाढवावे लागलेले होते. जर कोणाला आठवत असेल त्यावेळी सुब्बाराव हे आपले RBI गव्हर्नर होते आणि त्यांनी खूप म्हणतो ना थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच घेतलेलं, कारण अफेक्ट होऊ नये आपली इकॉनॉमी. प्लस मायनस भरपूर डिस्कस केलं गेलं त्यांच्याबद्दल, त्यांच्या धोरणांबद्दल. बट ही जी 5 वर्ष होती 2009, 10, 11, 12, 13 ह्या 5 वर्षामध्ये आपलं ॲव्हरेज इन्फ्लेशन हे 10% वर राहिलेलं होतं. आणि कदाचित तुम्हाला आठवत असेल, काही जण तुमच्यापैकी जर यंगस्टर असतील तर पटकन हे रिलेट नाही करू शकणार, पण ती 5 वर्ष भारतामध्ये ग्रोथ ॲज सच नव्हती ना. GDP आपला फार वेगाने त्या पिरियडमध्ये वाढत होता ना. प्रायव्हेट कॅपेक्स ज्याला आपण म्हणतो ना, अशी काही फार इन्व्हेस्टमेंट्स होत होत्या देशामध्ये. आपली करन्सी 2013 मध्ये मोठ्या प्रमाणात डिप्रिशिएट झालेली होती. मग आपल्याकडे म्हणतो ना आपल्याकडे रघुराम राजनसारखे जे RBI गव्हर्नर झाले, त्यांनी बऱ्याच गोष्टी ज्या केल्या त्याचा एक इम्पॅक्ट आला.
ह्यानंतर काय झालं, 2014च्या नंतरच्या काळामध्ये काय झालं, आपल्याकडे दोन गोष्टी प्रामुख्याने. एक म्हणजे आपली करन्सी जी 2013 ह्याच्यामध्ये नाही की जागतिक बाजारात एक मोठा इन्सिडेंट घडलेला, टेपर टँट्रम नावाचं. म्हणजे थोडंसं आपली जी करन्सी डिप्रिसिएशन, आपण ह्याच्यावर कधीतरी सेपरेट मोठं डिस्कशन करूया. पण 2013मध्ये आपली करन्सी अचानक 73च्या आसपास गेलेली. म्हणजे 2011मध्ये जी आपली करन्सी म्हणजे रुपया हा आपला 44च्या आसपास ट्रेड होत होता, हा 2012पर्यंत साधारण 52 वगैरेपर्यंत गेलेला. पण तो 2013मध्ये 69पर्यंत वगैरे एकदम शार्प ती एक तेजी आलेली. आणि त्यावेळी आपलं फॉरेक्स आणि ह्या सगळ्यावर त्याचा इम्पॅक्ट यायला लागला, आपली एक्सपोर्ट आणि ह्या सगळ्यावर. देन रघुराम राजन यांची जी धोरणं होती त्याच्याने आपली करन्सी थोडीशी सावरली पण, आणि ती नंतर खूप मोठ्या प्रमाणात स्टेबल राहिली. सो 2013 नंतर आत्तापर्यंत जवळपास 2024मध्ये थोडीशी आपली करन्सी डिप्रिसिएशन झालेलं आहे. पण जी करन्सी अचानक वोलाटाईल झालेली, बघा करन्सी वोलाटाईल होणं हे कुठल्याही देशासाठी हानिकारक असतं. तर ही करन्सी जी आपली आहे ना, ही वोलॅटिलिटी ह्यातली कमी झाली पोस्ट 2013. करन्सीची वोलॅटिलिटी कमी झाली तर आपल्या देशाचं परकीय चलन म्हणा, म्हणजे ओव्हरऑल साठा, आपले इम्पोर्ट एक्सपोर्ट, जर आपला देश बायलॅटरल ट्रेडिंगमध्ये जास्त इन्व्हॉल्व असेल तर ही धोरणं खूप स्टेबल होतात. आणि ह्याचा कुठेतरी परिणाम आहे ना आपल्या देशामध्ये गुंतवणूक येण्यास फायदेशीर असतो. त्याच्यानंतर आपल्या देशामधलं इन्फ्लेशन स्टेबल राहायला एक फायदेशीर असतो. ह्या दरम्यान अजून एक गोष्ट घडलेली, उर्जित पटेल कमिटी त्यांनी पण त्यावेळी ना अजून काही धोरणं घेतलेली की ज्यामध्ये आपलं जे इन्फ्लेशन आहे हे पण एक म्हणतो ना 4% ठेवून मग 2% टॉलरन्स +2 -2 असं एक धोरण त्यावेळी स्वीकारलेलं. आणि 2011 नंतर अजून एक गोष्ट जी 2013-14च्या दरम्यान अजून एक गोष्ट ती म्हणजे ते तर नशीबच म्हणावं लागेल की ग्लोबली क्रूड ऑइल प्राइसेस पण कमी झालेल्या. सो कुठेतरी 13-14 हे जे 2 वर्षाचा जो कालावधी होता ह्याच्यामध्ये ह्यात काही गोष्टी ज्या घडल्या ह्या नकळत आपल्या इकॉनॉमीसाठी फायदेशीर ठरल्या. ह्या 3 प्रामुख्याने गोष्टी, जागतिक बाजारात कमी झालेल्या क्रूड ऑइलच्या किमती, रघुराम राजन यांनी आपल्या करन्सीचं जे वोलॅटिलिटी होती किंवा जे डिप्रिसिएशन होतं हे कुठेतरी थांबवलेलं आणि ती वोलॅटिलिटी कमी करून करन्सी आपली स्टेबल करण्यास जो त्यांची जी मेहनत होती. आणि तिसरं आपल्या इन्फ्लेशनबद्दल आपल्या गव्हर्नमेंट आणि RBIने घेतलेली धोरणं, ह्यामुळे गेली 10-11 वर्ष आपली करन्सी खूप स्टेबल आहे. आपल्याकडे इन्फ्लेशन खूप कंट्रोलमध्ये आहे. जर तुम्ही ॲक्च्युली जर इन्फ्लेशनचा जर डेटा या पूर्ण ठिकाणी जर पूर्ण बघितला, हा लास्ट कॉलम इन्फ्लेशनचा आहे. सो 2014 नंतरचा इन्फ्लेशनचा डेटा बघा आणि ह्यावर तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय झालेलं आहे. 14 नंतर इन्फ्लेशन हे म्हणतो ना अगदी 6%, 6.5%. 2019मध्ये एकदा फक्त 9.5% गेलेलं, बट अदरवाईज ॲव्हरेज इन्फ्लेशन हे 5-6% दरम्यानच राहिलेलं आहे. आणि ही स्टेबिलिटी आल्यामुळे आता ही जेव्हा स्टेबिलिटी येते तेव्हा होतं काय, व्याजदर कमी होतात. व्याजदर कमी झाल्याने ओव्हरऑल अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडिटी वाढते आणि ह्या वाढीव लिक्विडिटीमुळे थोडासा जो पैसा आहे ना हा फायनान्शियल ॲसेट्सकडे वळतो. त्यामुळे गेल्या 10-11 वर्षामध्ये जर तुम्ही ओव्हरऑल जर पाहिलं की मार्केटमधलं पार्टिसिपेशन वाढलेलं आहे. बघा मार्केटमधलं पार्टिसिपेशन फक्त कोविड नंतर नाही वाढलं आहे, कोविड नंतर वाढलं हे दिसून येतं आहे की लॉकडाऊनमध्ये लोकांकडे वेळ होता, लोक घरी बसल्या काय करणार म्हणून मार्केटकडे वळली. ह्यातल्या तर अर्ध्याहून जास्त लोकांनी ट्रेडिंग करून लॉसच करून घेतलेलं आहे. पण ॲक्च्युली मार्केट पार्टिसिपेशन जे खऱ्या अर्थाने वाढलं म्हणजेच इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स, FISचा कॉन्फिडन्स हा जो सगळा वाढला, हा 2 फॅक्टर्सनी वाढला की ओव्हरऑल करन्सी आणि इन्फ्लेशन ह्या 2 गोष्टी जर स्टेबल राहिल्या एखाद्या देशामध्ये तर त्या देशाच्या इकॉनॉमीला एक वेगळा वेग मिळतो ग्रो करण्यासाठी. आणि म्हणून तुम्ही जर बघाल तर ह्या सगळ्याचा रिझल्ट हा आहे की गेली 10 वर्ष आपला जो GDP आहे हा देखील खूप स्टेबल राहिलेला. आणि गेल्या 10 वर्षातच अनेक देशांचे जे GDP आहेत ना हे थोडेसे आयदर डिग्रोथ तरी करत आहेत किंवा आपण बघतोय की स्टॅगफ्लेशन किंवा आपण म्हणतो ना की ते वाढतच नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे सर्व देश गेले आहेत. तसं भारताचं होत नाही आहे. ह्या सगळ्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होतो आहे की भारतीय शेअर बाजारामधलं ओव्हरऑल पार्टिसिपेशन वाढलं. आता ह्या ओव्हरऑल पार्टिसिपेशनमध्ये जनरली आपण फक्त रिटेल डिस्कस करतो, म्हणजे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स येतात. असं नाही आहे की फक्त इंडिव्हिज्युअल आहे. 2015मध्ये आपल्याकडे अजून एक नियम आला, प्रॉव्हिडंट फंड त्यांचा 15% पैसा हा आता शेअर बाजारात लावणार, निफ्टी 50च्याच कंपन्यांमध्ये लावणार. हे का करण्यात आलं, कारण जर इन्फ्लेशन स्टेबल राहिलं, व्याजदर कमी होत राहिले तर सगळ्या सरकारी ठेवींवरचे व्याजदर पण कमी होणं स्वाभाविक आहे.
आणि हे कुठेतरी कमी कमी व्हायला लागले, तेव्हा गव्हर्नमेंटला परत सोशल सिक्युरिटीवर चॅलेंज येणार, म्हणजे लोकांचे भविष्य निर्वाह निधी कसे काय वाढणार. म्हणून गव्हर्नमेंटने 15% पैसा हा कुठेतरी म्हणतो ना निफ्टी 50मध्ये लावायला सुरुवात केली. बघा, ही गोष्ट आपण शिकणं गरजेचं आहे आपल्या सरकारकडून, की आपण शेअर बाजार वाढल्यानंतर पैसा लावतो. सरकारने 2015मध्ये हा नियम काढला की प्रॉव्हिडंट फंडचा 15% पैसा निफ्टी 50 कंपन्यांमध्ये जाणार. सो ॲक्च्युली ते म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात, असे म्युच्युअल फंड की जे फक्त निफ्टी 50मध्येच आपला पैसा पार्क करणार. सो आयडियली गव्हर्नमेंटने हा डिसिजन म्हणतो ना 9 वर्ष सलग मार्केट 2016 पासून वाढते. गव्हर्नमेंटने प्रॉव्हिडंट फंड हा मार्केटमध्ये लावण्याचा डिसिजन 2015मध्ये घेतलेला आहे. आजही जर तुम्ही डेटा काढला तर साधारण 60 ते 70 हजार कोटी हा निफ्टी 50मध्ये दरवर्षी पैसा येतोय प्रॉव्हिडंट फंडचा. हा फक्त म्हणतो त्या 15% पोर्शन जो येतोय 60-70 हजार कोटी हा फक्त निफ्टी 50 कंपन्यांमध्ये येतोय. त्यामुळे पण म्हणतो ना की निफ्टी हे पॉझिटिव्हच दिसतंय आपल्याला, की निफ्टी पॉझिटिव्ह का राहते, कारण हा पैसा सतत येतच राहणार आहे. दुसरा अजून एक भाग म्हणजे आपल्याकडे NPS हा एक प्रकार सुरू झाला. हा गेल्या काही वर्षात पॉप्युलर झाला. NPS ॲक्च्युली सुरू होऊन खूप बरीच वर्ष झाली. NPS पण तेच आहे की NPSमध्ये पण जो पैसा जातो हा प्रामुख्याने निफ्टी 50 कंपनीजमध्ये जातो, इंडेक्समध्येच जातो. आणि त्या ठिकाणी हा पैसा गेल्यामुळे की तिथे पण म्हणतो ना तिथून पण एक मोठा पैसा येत राहिल्यामुळे निफ्टी 50 कंपन्यांमध्ये ही तेजी चालूच राहते, कारण हे 2 तर शुअर शॉट पैसा येण्याची माध्यमं झाली. आणि ओव्हरऑल ह्या 50 कंपन्यात सायझेबल असल्यामुळे, क्वालिटी असल्यामुळे, परफॉर्मिंग असल्यामुळे आणि ओव्हरऑल इंडेक्स मॅनेजमेंट म्हणजे ऑटोमॅटिकली जो चांगला एखादा कंपनी आहे तो ऑटोमॅटिक ह्यामध्ये येतो आणि ह्याच्यामधला जो नॉन परफॉर्मिंग आहे तो बाहेर जातो, हे पण इंटरनली होत असल्यामुळे ओव्हरऑल आपल्याला दिसतं की इंडेक्स ही पॉझिटिव्हच राहते. आणि इंडेक्स पॉझिटिव्ह राहिल्यामुळे अगेन आता हे सायकल झालं की पॉझिटिव्ह राहिल्यामुळे इंडेक्स सतत पॉझिटिव्ह राहिल्यामुळे लोक ह्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, लोक सतत इन्व्हेस्ट करतात, त्यामुळे पण इंडेक्स पॉझिटिव्ह राहते. सो हे सायकल स्वरूपाचं सिच्युएशन झालेली आहे. आणि मला विचारलं तर मी सांगेन की बघा, हे मॅटर नाही करत की इंडेक्स सलग 9 वर्ष पॉझिटिव्ह राहिले किंवा काय. ओव्हरऑल बघा, इकॉनॉमी मी जसं मगाशी बोललो की इकॉनॉमी स्टेबल असेल तर मार्केट हॅज टू रिमेन स्टेबल. आणि कुठेतरी आपण हे थोडंसं ना US स्टाईलला आता झुकत चाललेलो आहोत. USमध्ये पण एक भाग झालेला 80च्या दशकामध्ये ना असंच इन्फ्लेशन खूप वाढलेलं आणि त्यावेळी 2 गोष्टी घडलेल्या. एक म्हणजे तेव्हाचे प्रेसिडेंट रोनाल्ड रेगन ह्यांनी एक रिटायरमेंट प्लॅन आणलेला आणि दुसरं एक त्यांची जी सेंट्रल बँक आहे त्याचे जे चेअरमन होते, मला पटकन नाव लक्ष आहे, पॉल वॉलकर असं एक काहीतरी त्यांचं नाव होतं. आणि त्यांनी ना इंटरेस्ट रेट खूप वाढवलेली 80च्या दशकामध्ये. आणि त्यांनी अशी विधानं केलेली की मी इन्फ्लेशनचं कंबरडं म्हणणं असं त्यांचं काहीतरी एक डायलॉग फेमस झालेला होता, खूप इंटरनेटवर वगैरे व्हायरल आहे. आणि त्यानंतर इन्फ्लेशन त्यांच्याकडे खूप जास्त पडलेलं, कारण त्यांनी व्याजदर खूप वाढवलेले. अमेरिका म्हणतो ना एकदम डीप रिसेशनमध्ये गेलेली त्या दरम्यानमध्ये, म्हणजे थोडंसं पोस्ट कोल्ड वॉर आपण बघितलं, USSR वगैरे पण त्यावेळी पडलेला आणि जगामध्ये थोडी म्हणतो ना अनिश्चितता होती. पण त्यानंतर रोनाल्ड रेगन यांनी एक रिटायरमेंट प्लॅन आणला. जसं आपल्याकडे NPS आहे किंवा आपल्याकडे प्रॉव्हिडंट फंडचा जसं 15% पैसा निफ्टीमध्ये येतोय, तसं एक तिकडे रिटायरमेंट 401 नावाचा एक प्लॅन आणलेला. म्हणजे त्या ठिकाणी देखील त्यांनी काय केलं की त्यांच्या म्हणजे लोकांचा जो तिकडचा रिटायरमेंट फंड आहे ना तो शेअर बाजारामध्ये गुंतवायला सुरुवात केली, जसं की S&P 500 ह्या सगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. त्यामुळे तिथे पण अमेरिकेमध्ये पण ना 80s नंतर किंवा हे जे सगळं निस्तरलं इन्फ्लेशन खाली, त्याच्यानंतर एक मोठी तेजी आली. सिमिलर स्वरूपाचं जे आपण फॉर्मेशन भारतामध्ये पण आपल्याला दिसतंय की जेव्हा सरकार आपल्या देशातल्या लोकांचा भविष्य निर्वाह निधी किंवा रिटायरमेंट किंवा जो ज्याला आपण सोशल सिक्युरिटीचा पैसा जेव्हा शेअर बाजारात लावतं, तेव्हा कुठेतरी शेअर बाजार पॉझिटिव्ह राहणं ही त्या सरकारची किंवा त्या देशाची एक मोठी गरज निर्माण होते. आणि हे आपण अमेरिकेत पाहिलं. आणि बघा, आजही बघायला गेलं तर अमेरिका सगळ्यात मोठं मार्केट आहे, अमेरिका सगळ्यात कन्सिस्टंट मार्केट आहे. आणि त्याचं कारणच हे आहे, कारण अमेरिकेमध्ये काय होतं आहे की अमेरिकेमध्ये सातत्याने ज्याला आपण म्हणतो ना की शेअर बाजार वाढतोच आहे, काही कुठून ना कुठून त्यांचं मार्केट पॉझिटिव्हच राहतं. सगळ्यात मोठं मार्केट, एवढं पॉझिटिव्ह रिटर्न सातत्याने देणं हे USच्या बाबतीत आहे. US मार्केटची साईजबद्दल जर डिस्कस करायला झालं तसं ॲक्च्युली US इकॉनॉमी ही जगाच्या 26% आहे, पण US मार्केटची साईज ही जगाच्या 70% आहे आणि ते तरी पण वाढतं आहे.
सो ह्या काही इंटरेस्टिंग गोष्टी अमेरिकेच्या बाबतीत आहेत आणि अमेरिकेचा उल्लेख या ठिकाणी करण्याचा हेतू आहे की हे सिमिलर कुठेतरी भारतात पण दिसताना आपल्याला दिसून येतं आणि म्हणून पण आपलं मार्केट याने सातत्याने पॉझिटिव्ह रिटर्न देत आहे. मला फक्त एवढंच वाटतं की ह्या पॉझिटिव्हिटीकडे म्हणतो ना, पहिलं आपली भारतीय किंवा आता हा व्हिडिओ मराठीत बनवतो म्हणून मी सांगेन, पहिलं आपली महाराष्ट्रीयन कम्युनिटी म्हणतो ना जास्त मार्केटकडे यायची नाही, कारण हे जे बाजार वर खाली होतो ह्याला एक भीती वाटते की लोकांना आपला पैसा कमी होईल वाटतं. बघा ह्याच्यात नुकसान नसतं, पैसे वर खाली होत वाढतात हे आपण अनेकदा बघितलेलं आहे. पण या पॉझिटिव्हिटीमुळे जर कदाचित लोकांचा जो कॉन्फिडन्स वाढत असेल तर त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. या निमित्ताने पण मला असं वाटतं की या गुंतवणुकीकडे थोडा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन अजून व्यापक व्हावा. गेली 9 वर्ष जर बाजारासाठी जर पॉझिटिव्ह होती तर मला असं वाटतं गेल्या 9 वर्षात इकॉनॉमी अजून खूप बेटर झालेली आहे. त्यामुळे कदाचित पुढची 9-10 वर्ष ही बाजारासाठी अजून चांगली असण्याची शक्यता आहे. बिकॉज अनेक फॅक्टर्स आहेत. अगेन हा मार्केट आउटलुक व्हिडिओ नाही आहे म्हणून मी त्यावर बोलत नाही आहे. इन्व्हेस्टमेंट डिसिजन तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर डिस्कस करूनच घ्यावेत. पण ओव्हरऑल आपल्या मार्केटचा लाँग टर्म म्हणतो ना, लाँग टर्मचा आणि लाँग टर्म म्हणण्यापेक्षा बघा लाँग टर्ममध्ये भारतीय शेअर बाजार सर्वात चांगले आहे आता सगळ्यांना माहिती आहे. पण एव्हरी इयर कन्सिस्टंट रिटर्न देण्याची जी किमया आपल्या देशाने साधलेली आहे ना, हा ट्रेंड पण कुठेतरी असं दिसतंय की अजून चांगला कंटिन्यू राहू शकतो. आय होप हा थोडासा एक मोठा व्हिडिओ असेल, पण हा थोडासा जर काहीतरी फूड फॉर थॉट झाला असेल तुम्हाला सगळ्यांना तर तो जास्त आम्हाला तो जास्त आनंददायी असेल. आणि ह्याच्यातून मला असं वाटतं एक चांगली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी तुम्ही स्वतःची डेव्हलप करावी, एवढाच ह्या सगळ्या मागचा हेतू आहे. असे सगळे डेटाज आपण डिस्कस करत राहू. 2025 काय पुढची अनेक वर्ष शेअर बाजारासाठी अजून चांगली जावीत हेच आशावाद ऑप्टिमिझम ठेवूया आपण. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा.